हाय फ्रेंड्स, जयश्री रेसिपी मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। बघा आपण आज वडापाव कसा बनवला आहे, किती छान बनवला आहे वडापाव। आपण बघा खूप सुंदर झालेला आहे आणि त्याची टेस्टही खूप छान झालेली आहे। आता हा वडापाव कशा प्रकारे बनवला ते आपण पुढे रेसिपी मध्ये बघूया। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। आपण बटाटा वडे बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतले आहे ते बघूया। येथे डाळीचं पीठ, लाल तिखट, हळद, गरम मसाला, मीठ, जिरे मोहरी, धने पावडर, उकडलेला बटाटा, कोथिंबीर, कढीपत्ता, खाण्याचा सोडा, जिरेपूड, तांदळाचे पीठ, आलं लसूण, हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता आणि बडीशेप हे मिक्सर मध्ये वाटून घेतलेलं आहे। चला तर मग आता आपण बॅटर बनवण्यास सुरुवात करूया। आता आपण येथे डाळीचे पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये तांदळाचं पीठ, ते मीठ टाकून घेतलेलं आहे। आता आपण इथे खाण्याचा सोडा टाकून घेऊया। येथे मी काय काय साहित्य घेतलेले आहे आणि त्याचे किती किती प्रमाणे हे सर्व मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेलं आहे, तेथे जाऊन तुम्ही बघू शकता। आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आपल्याला यामध्ये पाणी टाकायचंय। आपल्याला याच्या अजिबात गठुळ्या होऊन द्यायच्या नाहीये। यामध्ये आपण थोडीशी हळद टाकूया। बघा हे बॅटर आपल्याला अशा पद्धतीनं करून घ्यायचे। झालंय आपलं आता हे बॅटर तयार। आता आपण बटाट्याची भाजी करून घेऊया। आता आपण येथे एक कढई घेतलेली आहे, त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे। आता आपण यामध्ये टाकूया जिरे मोहरी, जिरेपूड, धनेपूड, कढीपत्ता, आता आपल्याला हे आलं लसूण व्यवस्थित परतून घ्यायचंय। आलं लसूण आणि मिरच्या, आपण ते मिक्सर मध्ये बारीक करून घेतलेलं आहे। यामध्ये आपल्याला अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा आहे आणि ते परत आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। बघा हे छान मिक्स झालेले। आता आपण त्यामध्ये मॅश केलेले बटाटे टाकूया।
हे बटाटे आपल्याला एकदम छान प्रकारे मॅश करून घ्यायचे. खूप छान होतात ते वडेपाव. बघा आपली बटाट्याची भाजी आता तयार झालेली आहे. आता आपण कोथिंबीर टाकूया. कोथिंबीर मी जास्तच टाकलेली आहे, कारण बटाटा वड्यांना कोथिंबीरने खूप छान टेस्ट येते. आपली भाजी बघा किती छान झालेली आहे. आता आपण यामध्ये मीठ टाकूया. आता आपण हे मीठ एकदम व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता आपली भाजी तयार झालेली आहे. आपण आता थोड्या वेळ थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया भाजी. आता आपली भाजी थंड झालेली आहे. आपण त्याचे गोळे करून घेऊया. अशा प्रकारे आपल्याला गोळे करून घ्यायचे. बघा आपले गोळे आता तयार झालेले आहे. आता आपण तळून घेऊया. आता आपण इथे कढई घेतलेली आहे, त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. तेल आपली कढई आता गरम झालेली आहे. तेल गरम झालेलं आहे आपलं. आता आपण वडे तळून घेऊया. हा गोळा आपल्याला असा बॅटर मध्ये भिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित. बघा अशा प्रकारे आपण तळून घेऊया. बघा किती छान झाला आपला वडा. खूप छान फुगलेला आहे. हा वडा खूप टेस्टी लागतो. तुम्ही एकदा माझी रेसिपी करून बघा. बघा किती छान झालेला आहे. बघा किती छान झालेला आपला वडा. आता आपण हा काढून घेऊया.
बघा किती छान फुगलेला आपला वडा. आता हा आपल्याला छान प्रकारे तळून घ्यायचा आहे. खूप टेस्टी लागतो हा वडा. बघा आता आपला हा वडा झालेला आहे. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे झालेला आहे आपला हा वडा. अशाच प्रकारे पाहिजे. आता आपण हा काढून घेऊया आणि बाकीचे वडे याच प्रकारे तळून घेऊया. बघा आपले वडे खाण्यासाठी आता तयार झालेले आहे. येथे आपण टोमॅटो सॉस घेतलेला आहे. येथे लाल तिखट शेंगदाण्याची चटणी घेतलेली आहे. बघा आपण किती छान केलेले वडे, खूप छान झालेले आहे. आता आपण हे पावामध्ये टाकून घेऊया. इथे आपण पावाचा कट करणार आहे. तर इथे आपण टोमॅटो सॉस लावूया. खूप टेस्टी लागतो हा वडा. आता आपण येथे वडा टाकून घेऊया. बघा किती छान झालेला आहे. आता हा एकदम खाण्यासाठी रेडी झालेला आहे. तुम्ही माझी रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हालाही नक्की आवडेल. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.